श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजचा हा व्हिडिओ खूप खास आणि मनाला स्पर्श करणारा आहे। आज आपण 3 वेगवेगळ्या जपमाळांपैकी एक जपमाळ मनापासून निवडायची आहे। कोणतीही घाई करू नका, काही क्षण शांत बसा। आपल्या मनातील सर्व चिंता, ताण आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवा। डोळे बंद करा आणि फक्त एकदाच मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ। आता आपल्या मनात जी जपमाळ सगळ्यात अगोदर येईल किंवा स्क्रीनवर पाहून जी जपमाळ तुम्हाला सर्वाधिक आकर्षित करेल तीच तुमची निवड समजा। लक्षात ठेवा, ही निवड भविष्य अचूक सांगणारी प्रक्रिया नाही। हा व्हिडिओ श्रद्धा, आत्मचिंतन आणि आध्यात्मिक प्रेरणा यासाठी तयार करण्यात आलेला आहे। प्रत्येकाचा जीवन प्रवास वेगळा असतो आणि जीवनातील निर्णय नेहमी आपल्या विचारांवर, कृतीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असतात। तरीही अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की अशा निवडी त्यांना स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतात। म्हणून आता मन शांत ठेवा, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमची निवड लक्षात ठेवा। जर तुम्ही लाल जपमाळ निवडली असेल तर व्हिडिओचा पहिलाच भाग तुमच्यासाठी आहे। जर तुम्ही पिवळी जपमाळ निवडली असेल तर थोडा संयम ठेवा, दुसऱ्या भागात स्वामींचा संदेश तुमच्यासाठीच असेल। आणि जर तुम्ही पांढरी जपमाळ निवडली असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। कदाचित स्वामींचा एखादा संदेश तुमच्या आयुष्यात नवी दिशा देईल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती, जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा। तसंच हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण कदाचित हा संदेश कोणाच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो। चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता आपण जाणून घेऊया, जर तुम्ही लाल जपमाळ निवडली असेल तर स्वामी समर्थ आज तुम्हाला कोणता संदेश देत आहेत ते आपण अगोदर पाहूया। जर तुम्ही मनापासून लाल जपमाळ निवडली असेल तर स्वामी समर्थांचा हा संदेश खास तुमच्यासाठी आहे। सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही निवड तुमच्या श्रद्धेचा आणि आत्मचिंतनाचा भाग आहे। प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य, परिस्थिती आणि निर्णय वेगळे असतात, त्यामुळे या संदेशाकडे प्रेरणा आणि आध्यात्मिक मार्गदर्शन म्हणून पहा। लाल रंगाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र स्थान आहे। हा रंग शक्ती, धैर्य, आत्मविश्वास, उत्साह, प्रेम, पराक्रम आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं। देवीची उपासना असो, मंगलकार्य असो किंवा विजयाचा क्षण असो, लाल रंग अनेक शुभ प्रसंगी जोडला जातो। जर तुमचं मन लाल जपमाळेकडे आकर्षित झाले असेल तर कदाचित तुमच्या अंतर्मनाला नव्या ऊर्जेची, धैर्याची किंवा आशेची गरज आहे। स्वामी समर्थ महाराज सांगतात, माझ्या भक्ता, तू आजवर खूप संघर्ष केला आहेस। अनेक वेळा तुला वाटलं की आता सर्व संपलं, पण प्रत्येक वेळी मी तुला उभं केलं। अजूनही तुझा प्रवास संपलेला नाही। अजूनही तुझ्यासाठी अनेक चांगल्या संधी पुढे येऊन उभ्या आहेत। कदाचित गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात तुम्ही अनेक अडचणींचा सामना केला असेल। काहींच्या आयुष्यात आर्थिक संकट आले असेल, काहींना नोकरीत तणाव असेल तर काहींना व्यवसायात नुकसान झालं असेल। काहींच्या नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण झाले असतील तर काही जण आरोग्याच्या समस्यांमुळे मानसिकदृष्ट्या थकले असतील। अशा प्रत्येक भक्ताला स्वामी समर्थ महाराज एकच संदेश देतात, तो म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य केवळ दिलासा देणारं नाही तर प्रयत्न सोडू नकोस अशी प्रेरणाही देतं। श्रद्धा म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणं नाही, श्रद्धा म्हणजे संकटातही धैर्याने योग्य प्रयत्न करत राहणं। जर तुमच्या मनात एखादं नवीन काम सुरू करण्याचा विचार असेल तर स्वामी समर्थ महाराज सांगतात की घाई न करता योग्य नियोजन करा, योग्य वेळ ओळखा, मेहनत करा आणि प्रामाणिकपणे पुढे जा। यश एका दिवसात मिळत नाही, पण सातत्याने प्रयत्न केले तर त्याचं फळ नक्कीच मिळतं। शेवटी स्वामी समर्थांचा आशीर्वाद घ्या। हे स्वामी लाल जपमाळ निवडणाऱ्या
प्रत्येक भक्ताला योग्य विचार, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटांचा सामना करण्याचे धैर्य आणि कुटुंबात सुख शांती लाभू दे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू दे आणि त्यांच्या जीवनात आशा, आनंद व समाधान नांदू दे. आता जर तुम्ही पिवळी जपमाळ निवडली असेल तर स्वामी समर्थांचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनपूर्वक वंदन करा. पिवळा रंग हा आपल्या भारतीय संस्कृतीत अत्यंत शुभ रंग मानला जातो. हा रंग ज्ञान, विवेक, गुरूंची कृपा, आनंद, समाधान, समृद्धी आणि सकारात्मक विचारांचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करणं, पिवळी फुले अर्पण करणं किंवा हळदीचा उपयोग शुभ कार्यात केला जातो. हा रंग आपल्याला आठवण करून देतो की जीवनात खरी प्रगती फक्त पैशाने होत नाही, तर योग्य विचार, योग्य कर्म आणि देवावरील श्रद्धेमुळे होते. जर तुमचं मन पिवळ्या जपमाळेकडे आकर्षित झाले असेल तर कदाचित स्वामी तुम्हाला सांगत आहेत की आता तुमच्या आयुष्यात नवीन आशेचा किरण दिसू लागेल. अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांना फळ हळूहळू मिळू लागेल. मात्र त्यासाठी संयम ठेवणं आवश्यक आहे. कधीकधी आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि लगेच उत्तर मिळालं नाही की निराश होतो. पण स्वामी सांगतात प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. योग्य वेळी मिळालेला आशीर्वादच सर्वात मोठा असतो. त्यामुळे घाई करू नका. तुमचं कर्तव्य करत राहा आणि उरलेलं स्वामींवर सोपवा. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामात प्रामाणिकपणा ठेवा. वरिष्ठांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक काम मनापासून करा. आज केलेली छोटी मेहनत उद्या मोठे यश देऊ शकते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर ग्राहकांशी प्रामाणिक राहा. फसवणूक करून मिळवलेला पैसा कधीच टिकत नाही. प्रामाणिकपणे कमावलेला पैसा आणि चांगली प्रतिष्ठा हीच खरी संपत्ती असते. विद्यार्थ्यांसाठी हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. जर अभ्यासात मन लागत नसेल, वारंवार अपयश येत असेल किंवा आत्मविश्वास कमी झाला असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. नियमित अभ्यास, वेळेचं नियोजन आणि सातत्य या 3 गोष्टी तुमचं नशीब बदलू शकतात. पिवळी जपमाळ निवडणाऱ्या व्यक्ती अनेकदा इतरांच्या मदतीसाठी धावून जाणारे असतात. पण स्वामी समर्थ महाराज एक गोष्ट सांगतात की दुसऱ्यांना मदत करताना स्वतःच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच आवश्यक असतं. सेवा करा पण ती विवेकाने करा. आता स्वामी समर्थांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ महाराज, पिवळी जपमाळ निवडणाऱ्या प्रत्येक भक्ताला ज्ञान, विवेक, प्रामाणिकपणा आणि योग्य मार्गाची प्रेरणा द्या. त्यांच्या घरात सुख, समाधान, समृद्धी आणि प्रेम कायम राहू द्या. त्यांना कष्टांना योग्य फळ मिळू दे आणि त्यांच्या जीवनात सदैव आनंद नांदू दे. आता ज्यांनी पांढरी जपमाळ निवडली असेल त्यांना स्वामी समर्थ महाराज काय संदेश देतात ते आपण पाहूया. पांढरा रंग हा पवित्रता, सत्य, शांतता, प्रेम, क्षमा आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मन सतत देवाकडे ओढलं जातं तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात पांढऱ्या रंगाचं महत्त्व वाढतं. जर तुमची निवड पांढरी जपमाळ असेल तर कदाचित स्वामी तुम्हाला सांगत आहे की आता तुमच्या मनातील भीती, चिंता आणि अस्वस्थता दूर करण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, माझ्या भक्ता, तू खूप काही सहन केला आहेस. अनेक वेळा तू एकटेपणा अनुभवला आहेस. लोकांनी तुला समजून घेतलं नाही. काहींनी तुझा विश्वास तोडला. काहींनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला. पण लक्षात ठेव, मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत होतो आणि पुढेही राहीन. कदाचित आजही तुमच्या मनात एखादं दुःख दडलेलं असेल, एखादी अपूर्ण इच्छा असेल, एखाद्या व्यक्तीची आठवण तुम्हाला सतावत असेल, काही निर्णयांबद्दल पश्चाताप होत असेल. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, भूतकाळ बदलता येत नाही, मात्र वर्तमान काळ योग्य जगून भविष्य सुंदर घडवता येतं. जीवनात प्रत्येकाला परीक्षा द्यावी लागते. काही परीक्षा पैशाची असते, काही नात्यांची असते, काही आरोग्याची असते, तर काही संयमाची असते. पण प्रत्येक परीक्षेनंतर माणूस अधिक मजबूत होतो. म्हणून संकट आलं की स्वतःला कमकुवत समजू नकोस. संकट म्हणजे शेवट नसतो, तर नव्या सुरुवातीची तयारी असते. पांढरी जपमाळ निवडणाऱ्या व्यक्ती
प्रेमळ, संवेदनशील आणि मनाने खूप चांगले असतात. त्या दुसऱ्यांचं दुःख स्वतःचं समजतात, पण कधीकधी याच स्वभावामुळे त्या स्वतःचं जास्त दुःखी होतात. स्वामींचा संदेश असा आहे की दुसऱ्यांना मदत करा, पण स्वतःला कधी विसरू नका. तुमच्या मनात जर कोणाबद्दल राग असेल तर तो हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करा, कारण याच रागामुळे सर्वात जास्त नुकसान आपल्या मनातच होतं. क्षमा ही दुसऱ्यासाठी नसते, ती स्वतःच्या मनशांतीसाठी असते. जर तुमच्या घरात वारंवार वाद होत असतील तर स्वामी समर्थ महाराज सांगतात की घरातील प्रत्येकाशी प्रेमाने बोला. कठोर शब्द अनेक वेळा नाते तोडू शकतात, पण प्रेमाने 2 शब्द तुटलेले नाते पुन्हा जोडू शकतात. त्यामुळे तुम्ही जरा सबुरीने राहा. स्वामी समर्थ महाराज सांगतात की रोज काही मिनिटे शांत बसून नामस्मरण करा. डोळे बंद करून फक्त म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप मन स्थिर करण्यास आणि स्वतःशी जोडलेले राहण्यास अनेक भक्तांना मदत करेल. श्रद्धा प्रत्येकाची वैयक्तिक असते, त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने प्रार्थना योग्य वाटेल त्या पद्धतीने करा. लक्षात ठेवा, खरी श्रीमंती ही फक्त पैशाची नसते. ज्या घरात प्रेम असतं, आदर असतो, समाधान असतं आणि देवावरील श्रद्धा असते, तेच घर खऱ्या अर्थाने समृद्ध असते. आता शेवटी स्वामी समर्थांच्या चरणी सर्वांसाठी प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज पांढरी जपमाळ निवडणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात शांतता, समाधान, प्रेम आणि आनंद भरून टाका. त्यांच्या मनातील भीती दूर करा. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. त्यांच्या कुटुंबाचं रक्षण करा. त्यांच्या प्रत्येक चांगल्या कार्याला तुमचा आशीर्वाद लाभू द्या. त्यांच्या जीवनात सदैव प्रकाश, आशा आणि भक्ती राहू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एकदा कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. तर भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.